भेंडीची भाजी तर आपण नेहमीच्या पद्धतीने बनवतच असतो, पण कधीतरी अशी बेसन पेरून बनवलेली भेंडी किंवा याला आपण भेंडीचा झुणकासुद्धा म्हणू शकतो, नक्कीच बनवून बघा. नमस्कार, पारिजात किचनमध्ये आज आपण बेसन पेरून भेंडी कशी बनवायची ते बघणार आहोत. याला तुम्ही भेंडीचा झुणकासुद्धा म्हणू शकता. इतकी खमंग ही बनवून तयार होते. अशा पद्धतीने बनवलेली भेंडीची भाजी आपण डब्याला देऊ शकतो. तसंच गरमागरम भाकरी, चपाती किंवा पोळी यासोबतसुद्धा चवीला अप्रतिम लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी वेळेत बनते. आज आपण ज्या पद्धतीमध्ये बेसन भेंडी बनवणार आहोत त्यामध्ये आपल्याला वेगळं बेसन भाजण्याची गरज नाही लागत. तर अगदी कमी वेळामध्ये ही बेसन भेंडी किंवा भेंडीचा झुणका बनवून तयार होतो. चला तर मग थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बेसन भेंडी कशी बनवायची हे बघूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण घेऊयात पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. इथे तुम्ही कुठलंही तिखट वापरू शकता आणि तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा धणे पावडर, पाव चमचा जिरे पावडर, तसंच 1 चमचा आमचूर पावडर आणि चवीप्रमाणे मीठ. आता या मसाल्यांमध्ये घालूयात भेंडी. तर इथे मी 10 ते 12 छोट्या आकाराच्या भेंडी घेऊन त्या स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली, म्हणजे ती खूप चिकट होत नाही. इथे मी घेतलेल्या भेंडी या छोट्या आकाराच्या आहेत, त्यामुळे मी भेंडीचा देठ काढून मध्ये चीर देऊन फक्त 2 भाग करून घेतलेत. जर का भेंडी मध्यम आकाराची असेल तर त्याचे 4 तुकडे केलेत तरी देखील चालतील. बेसन भेंडी बनवताना शक्यतो कोवळीच भेंडी वापरा, खूप जाड किंवा मोठी भेंडी वापरू नये. आता हे जे मसाले घेतलेत ते सगळे या भेंडींना अशा प्रकारे व्यवस्थित कोट करून घ्यायचेत. भेंडीला सगळीकडून हे मसाले व्यवस्थित लागले की यावर झाकण ठेवून आपण ही भेंडी 15 ते 20 मिनटं अशीच ठेवून देऊ. आता बेसन भेंडी किंवा भेंडीचा हा झुणका बनवण्यासाठी एका कढईमध्ये घेतलं 3 टेबलस्पून तेल. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता तेल गरम झालं की यामध्ये घालूयात 1 चमचा जिरं. जिरं छान फुलू द्यायचं आहे. जिरं फुललं की यामध्ये घालूयात 1 चमचा बडीशेप. आता बडीशेपसुद्धा तेलामध्ये अर्धा मिनिट परतून घ्यायची, छान असा सुगंध सुटेपर्यंत. आता यामध्ये घालूयात चिमूटभर हिंग. आता एकदा मिक्स करूयात आणि यामध्ये घालूयात 2 टेबलस्पून बारीक चिरून घेतलेला कांदा. आता हा कांदासुद्धा आपल्याला गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचा आहे, जास्त लाल करायचा नाही आहे. आता कांदा परतत असतानाच यामध्ये घालूयात अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट. तीसुद्धा या कांद्यासोबत छान परतून घेऊयात. अगदी झटपट होणारी ही भाजी आहे, त्यामुळे तुम्ही आयत्या वेळेला, घाई गडबडीच्या वेळेला अगदी झटपट ही भाजी किंवा हा झुणका बनवू शकता. आता कांदा, आलं लसूण छान परतून घेतल्यानंतर यामध्ये घालूयात 2 टेबलस्पून बेसन. आता बेसन आपल्याला या कांद्या आलं लसणामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. बेसन भाजत असताना गॅसची फ्लेम लो ठेवावी आणि सतत हलवत हे बेसन आपल्याला त्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि खमंग असा वास सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं. बेसन भाजत असताना अशा प्रकारे चमच्याने घोटून बेसन भाजावं, म्हणजे प्रत्येक कणकण बेसनाचा छान खमंग असा भाजला जातो आणि कुठेही कच्चेपणा राहत नाही. तर आता बेसन खमंग भाजून घेतल्यानंतर आपण यामध्ये मसाल्याने कोट केलेली भेंडी घालूयात आणि याला आता मध्यम गॅसवर चांगलं परतून घ्यायचं. तर ही भेंडी अशी सुरुवातीलाच आपण छान अशी परतून घेतली तर तिचा चिकटपणासुद्धा कमी होतो आणि ती खमंगसुद्धा होते. तर हे बघा, इथे 4 ते 5 मिनटं ही भेंडी व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे. थोडीशी शिजत आली आहे भेंडी, पण पूर्णपणे शिजली नाही आहे. त्यासाठी आपण यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 10 मिनटं वाफ द्यायची. फक्त मध्ये 1-2-3दा हलवून घ्यायचं आहे. तर 10 मिनटं वाफ देऊन घेतल्यानंतर आपली इथे भेंडी व्यवस्थित शिजली गेली आहे. सगळे मसाले यामध्ये व्यवस्थित मुरलेत आणि छान असा खमंग सुगंध सुटला आहे. याला एकदा खालूनवर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावर आता पाव चमचा गरम मसाला आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. आता याला एकदा मिक्स करायचं आणि इथे आपली बेसन भेंडी किंवा खमंग असा भेंडीचा झुणका बनून तयार आहे. तर गरमागरम अशा भाकरीबरोबर, चपाती किंवा पोळीबरोबर किंवा कुठल्याही जेवणाच्या ताटात
ही बेसन भेंडीची भाजी किंवा हा खमंग भेंडीचा झुणका एन्जॉय करू शकता। तर अशा प्रकारे आज आपण मस्त चटपटीत अशी बेसन पेरून भेंडीची भाजी बनवली। यासाठी आपण बरेच मसाले वापरलेत, पण ते सगळे मसाले आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात, त्यामुळे अशा प्रकारे बेसन भेंडी किंवा बेसन भेंडी झुणका बनवणं आपल्याला सहज शक्य आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की एक लाईक करा, मित्रमैत्रिणी परिवारासोबत शेअर करा। तसंच पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। चला तर मग लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत नमस्कार।